दर महिन्यात 2 प्रकाराच्या एकादशी असतात, त्याच प्रकारे 2 प्रदोष देखील असतात. त्रयोदशी, तेरस ला प्रदोष म्हणतात. हिंदू धर्मात एकादशीला विष्णू तर प्रदोषला महादेवाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले आहे. या दोन्ही व्रतांमुळे चंद्रदोष दूर होतं. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने पत्रिकेतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान विठ्ठल शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू, केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात. प्रदोष व्रत विधी: व्रत असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. नित्यकर्म आटपून पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे. पूजा स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे. गाईच्या शेणाने मंडप तयार करावे. मंडपाखाली 5 वेगवेगळे रंग वापरून रांगोळी काढावी. नंतर उत्तर पूर्व दिशेकडे मुख करून बसावे आणि महादेवाची पूजा करावी. पूर्ण दिवस धान्याचे सेवन करू नये. सायंकाळी महादेवाचे मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. प्रदोष व्रत: काय खावे काय नाही. 1. प्रदोष काळात उपासात केवळ हिरवे मूग खाल्ले पाहिजे. हिरवे मूग पृथ्वी तत्व आहे आणि मंदाग्नीला शांत ठेवण्यास मदत करतं. 2. प्रदोष व्रतात लाल मिर्च, धान्य, तांदूळ आणि साधं मीठ खाणे टाळावे. आपण पूर्ण उपास किंवा फळाहारही करू शकता.